हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना इंगळे. अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ, भरभराटी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तुम्ही बोलणार की रस्त्याने व्हिडिओ चालू केलेला आहे. तर मी आता डीमार्टला चालली. मला घरून निघायलाच एवढा उशीर झाला की मी तुम्हाला म्हणजे घरून व्हिडिओ शूट करू नाही शिकली, म्हणून मी रस्त्याने व्हिडिओ शूट करत आहे. चला मग मी इथं डीमार्टला येऊन पोचलेली आहे. इथं मी थैली दिलेली आहे याला पॅकिंग करायला आणि ट्रॉली घेऊन आतमध्ये गेलेली आहे. आधी बाहेर चेकिंग झालं. माझं राशन सर्व भरून झाल्यानंतर वर येणार. इथं काही घेणार नाही असं कधी झालंच नाही. इथून मग एक वस्तू घेतलेली आहे. एक दोन वस्तू मी इथून घेतलेल्या आहेत. खालून म्हणजे ग्लोसरी मी सर्व भरून घेतलेली आहे. मग इथं आल्यावर मला होतंच. इथून मी मला वाटते 2 वस्तू घेतलेल्या आहेत. इथून मग आली मी खाली आल्यानंतर इथं मी केलं माप झाल्यानंतर मी घरी आली. मला बनवायचं होतं चिकन आणि भूक एवढी लागली होती, खूपच भूक लागली होती. येताना गौराशला आम्ही ज्यूस पाजलं. त्याची पण बॅग घेऊन आम्ही गेलो होतो डीमार्टला. तर त्याला मी तिकडं पोनिक्सला ड्रॉइंगला सोडायचं होतं. तर येता त्याला ज्यूस पाजलेलं आणि घरी आल्यानंतर मी चेंज नाही केला, हातपाय धुतले ना. अहोला खूप भूक लागली होती, मला पण खूप भूक लागली होती. चिकन मी सकाळीच आणून ठेवलेलं होतं आणि बघू शकता अशा प्रकारे आता मी चिकन बनवत आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की तुम्ही बनवून बघा. अप्रतिम झालं हे चिकन. मी फर्स्ट टाईम बनवलेलं अशा प्रकारे, पण खूप गावाकडे बनवतात असं चिकन, पण एवढं भारी झालं तुम्हाला सांगू का. तुम्ही एक वेळ बनवल्यानंतरच तुम्हाला समजेल कसं झालं. याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे 2 चम्मच. त्याच्यात आपली काळी मिरी टाकली, जिरं टाकलं, लवंग टाकलं आणि दालचिन्याचा तुकडा टाकला, तेजपत्ता टाकला, कांदा टाकला. कांदा मस्त आता गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या इंस्टाला अजून फॉलो नाही केलं असेल तर प्लीज फॉलो करा. आणि दुसरं माझं चॅनल आहे कुकिंगचं, त्याच्यावर पूर्ण रेसिपीज असतात, त्याला पण फॉलो करा. अर्चनाच किचन क्वीनमध्ये चॅनल आहे, प्लीज त्याला पण फॉलो करा. जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला शेअर करा. अशा प्रकारे मस्त छानपैकी मी कांदा मस्त गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. आता मी सर्व तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे. बघू शकता कांदा मस्त आपल्याला. कांदे मी इथं 3 कांदे घेतले, छोटे घेतले, पण 3 कांदे घेतले. इथं मी अर्धा किलो चिकन आहे. हे म्हणजे थोडं कमी आहे, 100 रुपयाचे चिकन आहे. म्हणजे मी खाणार नव्हती चिकन, म्हणजे मी खातच नाही. मला डॉक्टरांनी खूप म्हणजे टायफाईड झाला तेव्हापासून डॉक्टरांनी मला चिकन मटन हे खायचं नाही सांगलेलं आहे, पण मी रस्सा खाते. तर इथं मस्त मी टोमॅटो टाकला कांद्यामध्ये. कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो मस्त मॅश झाला, म्हणजे थोडाफार झाला. 100पैकी 50% टोमॅटो शिजला आणि त्याच्यात टाकली मस्त मी मेथीची भाजी धुवून आणि बारीक मस्त कापून. मेथीची भाजी जर तुम्ही चिकन मटणामध्ये टाकताना अप्रतिम टेस्ट आहे. हे सारे जगभरातले म्हणजे काय धने पावडर, जिरा पावडर, काश्मीरी मिरची पावडर, त्याच्यामध्ये टाकलं मालवणी मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला, हळद, मीठ. छानपैकी मस्त याला मस्त मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे. आणि ही रेसिपी खरंच तुम्हाला सांगते, नक्की करून बघा. आणि कशी झाली हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी फर्स्ट टाईम अशा प्रकारे बनवलं, पण अप्रतिम झाली होती ही रेसिपी. अहोला पण खूप आवडली, खूपच छान झाली. आता याच्यामध्ये मी टाकणार आलं लसूण पेस्ट. आधी मी मटणाला ना आलं लसूण पेस्ट आणि काय म्हणतात त्याला हळद आणि मीठ लावून ठेवून दिलं होतं साईडला. थोडीशी त्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकला होता. आता ही काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे मी. छानपैकी थोडासा गरम मसाला टाकून मिक्स करून घेणार आहे परत. याच्यामध्ये आपण मस्त मटण टाकणार आहोत. तेल सुटेपर्यंत पहिले शिजून घ्यायचं आहे मस्त आपल्याला. बघू शकता कसं तेल सुटायला लागलेलं आहे. आणि खाली आपलं मटण लागलं नाही पाहिजे कुकरला. 1-2 मिनटात होती. याला मी थोडंसं आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि मालवणी मसाला छानपैकी लावून 10 मिनटं ठेवलं होतं. अशा प्रकारे छानपैकी मस्त मिक्स करून घेणार आहे मी. आणि झाकण ठेवून मस्त 2च मिनटं याला शिजून घेणार आहे. बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही चिकन असं पायथ्याबरोबर खायचं मन करते. आता परत त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी. बघू शकता अशा प्रकारे जर आपण चिकन बनवलं ना
मस्त सगळ्या इकडे सर्व चिकनला आपला मसाला लागते. परत 2 मिनटे शिजून घेणार आहे. शिजल्यानंतर आता मी याचे मिक्स करून घेतलं नाही, मी तसंच पाणी टाकलेलं आहे. याच्यात 1 गिलास पाणी घेतलेलं आहे मी गरम करून, ते पण थंड पाणी टाकायचं नाही. 1 गिलास गरम पाणी करून टाकलेलं आहे याच्यात. आणि याच्या आता आपल्याला मस्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3च शिट्ट्या करायच्या, जास्त करायचं. तसं तर आपलं चिकन थोडंफार शिजलेलं आहे. तर आपल्याला तर 3, तुम्हाला वाटत असेल तर 4 घेऊ शकता. मी इथं 3 शिट्ट्या करून घेणार आहे. बघू शकते टेक्स्चर हे ते किती छान आला आपला मटण. चव घ्यायची आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. आता मी झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 4 पण घेऊ शकता. बघू शकता मटण किती अप्रतिम झालेलं आहे. बघू शकता तर्री हॉटेलला पण मागं टाकेल. हो, नक्की तुम्ही करून बघा. आणि जास्त आपल्याला रस्सा करायची गरजच नाही. 2 माणसं 3 माणसं खाणार मस्त एकदम छान, एकदम अप्रतिम झालं. प्लेटमध्ये भरलं आणि गौरांच्या पप्पाला दिलं मी. बघू शकता टेक्स्चर, बघू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे. म्हणजे बघता बरोबरच खायचं मन करतो ना हो. हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. वाटीमध्ये ते भरलं आणि गौरांच्या पप्पाला दिलं. त्याला भूक लागली होती. मला मग असं दमल्यासारखं झालं तर मला खायला मन नाही झालं. म्हटलं चला मग तोपर्यंत आपण सामान भरून ठेवू. मी सर्व सामान डब्यामध्ये ठेवून दिलं. काय जे मला वापरायचं असेल ते डाळीच्या डब्यामध्ये ठेवून दिलं. काही जे वापरायचं नाही ते या डब्यामध्ये ठेवून दिलं. म्हणलं जसा टाईम भेटेल तसा मी ते हे करणार. जे मला अर्जंटली पाहिजे होते मी या डब्यामध्ये भरलं. काही जे नाही पाहिजे ते या डब्यामध्ये भरलेलं आहे. आणि गहू मी दळायला ठेवले. दळण पण घेऊन हे मी आणली गार्नियरची ब्लॅक हेअर केसाला, म्हणजे खूप थोडे पांढरे केस झाले म्हणून आणली. सर्व राशन मी असं डब्यामध्ये भरून ठेवत असते. शेंगदाणे माझे थोडेच होते म्हणून मी शेंगदाणे पण डब्यामध्ये भरून सर्व सामान मी असं डब्यामध्ये भरून रॅकमध्ये लावून दिलेलं आहे. सर्व जिथलं तिथं सामान लावून खूप दमल्यानंतर मी काय केलेलं आहे, सर्व झाडून काढलं. आणि मग मी खूप दमली. मग मला जायचं होतं हे सर्व करून गौरांशला घ्यायला. तर मग गौरांसाठी जेवण पण बनवायचं होतं. तर थोडीशी कलेजी होती ना, तर कलेजी मी साईडला काढून थोडीशी मेथीची भाजी कापली. त्याच्यामध्ये तेल कांदा मस्त होऊ दिला. मेथीची भाजी होऊ दिली. त्याच्यात कलेजीन थोडासा आपला व्हाईटवाला भात आणि मस्त ते मी गौरांसाठी रेडी करून ठेवून दिलं. आणि मग मी निघाली गौरांशला घ्यायला. अशा प्रकारे सर्व सामान भरून ठेवलं. हे सर्व सामान जर आपण डब्यात भरणार ना तर आपला 8 दिवस नाही, महिना पण, मला तर वाटतं माझा महिना पण असा जाते की मला कोणी गोष्टी टेन्शन नाही राहत की हे कुठे ढूंढू ते कुठे ढूंढू. यावरील मी तेल म्हणजे 2च आणलेलं आहे. एक राईचं तेल आणलं, एक शेंगदाण्याचं तेल आणलेलं. फल्लीचं तेल मला खूप आवडते, म्हणजे राईचं तेल मला आवडत नाही, मला त्याचा वासच येते. पण मला असं वाटलं की आणायचं म्हणून सर्व मी डबे रॅकमध्ये लावून घेतलेले आहेत. बघू शकता थोडेसे भांडे होते, भांडे पण घासून घेतले. इथं माझं सर्व काम झालेलं आहे. दमल्यामुळे कालचा व्हिडिओ एंड करता आला नाही. खूप छान आहे कालचा व्हिडिओ. काल खूप म्हणजे खूप दमलेली आहे. कोणाकोणाला असं वाटते गृहिणीला रविवारी सुट्टी असते, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजचा ब्लॉग पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे. व्हिडिओ बघत राहा. चला मग कालचा व्हिडिओ आपण आता इथंच एंड करणार आहोत. आनंदी राहा, मजेत राहा, व्हिडिओ बघत राहा. चला तर बाय बाय.